आपण ह्या विषयावर नंतर बोलूयात, चालेल? का? या विषयावर आत्ताच बोलू ना आपण. आई काहीच बोलत नाही म्हणून तुम्ही काही डिसिजन घ्याल का? आणि ती एक्सेप्ट करेल? तिच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही का? आणि काय वागताय तुम्ही हे? आणि आई काहीच बोलत नाहीये याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. तिलाही इमोशन्स आहेत. आम्ही चर्चा करून कळवतो तुम्हाला. हो हो, मी कॉल करतो. चालेल, हरकत नाही, येतो आम्ही. अहो अनन्याताई, निदान बाहेरची माणसं असताना तरी थोडं सांभाळून का? घ्या. बाहेरच्या लोकांना काय वाटेल याची काळजी आहे तुला? आणि आईला काय वाटेल याचा काहीच विचार करत नाहीयेस तू. हे काय वागणं आहे वहिनी? तिला कोणी काही बोलत नाही ना म्हणून ही अशी वागते. आणि चीफ गेस्ट म्हणून आईच जाणार. एंड ऑफ डिस्कशन. अनन्या, अति होतंय, जरा शांत बस. काय शांत बसू? तुम्ही बोलताय ते चालतंय का? काय चाललंय? ही काय भाषा आहे आणि ही काय पद्धत आहे बोलायची? मग काय करू मी? कुणाला तरी बोलावंच लागणार ना. आणि दादा, तुला माझा राग आहे, पण मीरा वहिनीला ना तू डोक्यावर चढून ठेवलेस. अनन्या, वेदाची बाब, ऐका ना, आता तुम्ही आत चला, आपण नंतर बोलूया. हा, मीरा ही बोलती. प्लीज प्लीज चला. वा मंजिरी वा, चांगला खेळ खेळतेस हं? आणि तेही अनन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून. वा.